हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडली गवरदेवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. चिंचेच्या पानावर देऊळ रचले आधी कळसमग पाया रे. देव पूजू गेलो तव देऊळ उडाले खेळी सद्गुरु राया रे. दुतोंडे अरणी पाण्यावर आली मुखाविण पाणी प्याले रे. पाषाणाची सांगड मृगजळ डोई वांजेचा पुत्र पोहला रे. आंधळ्याने देखिले बहिऱ्याने ऐकिले पांगळ्याने पाठलाग केला रे. एक जनार्दने एकपणे विनवे हरीच्या नामे तरिले रे. चिंचेच्या पानावर देऊळ रचले आधी कळसमग पाया रे. आजच्या प्रवचनाच्या निमित्तानं नाथ महाराजांच्या अभंगातनं हा एक अभंग निवडलेला आहे. संत वाङ्मयामध्ये अभंग रचना गेय रचना करीत असताना काही प्रकार आहेत. करुणापर, अनुभवपर, तीर्थावळीचे असे अनेक प्रकार आहेत. तसा स्वतःला प्राप्त झालेला स्वानुभव तेवढ्याच तोला मोलाच्या साधकाला कळावा म्हणून जी रचना केलेली असते त्याला कूट प्रश्नात्मक अभंग म्हणतात. तो या नाथ महाराजांचा हा कूट प्रश्नात्मक अभंग आहे. ह्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणजे नाथ महाराजांनी परब्रह्म दर्शनाची जी अनुभूती आहे ती वरून खाली होत असते, खालनं वर कधी होत नाही. भगवंताचं दर्शन पायापर्यंत पडदेशी होत नाही, कारण भगवंताला काही मर्यादा आहेत. पायाचं दर्शन घडत नाही याचा अर्थ घडणार नाही असं नाही. भागवतामध्ये म्हणले निस्त्रैगुण्ये पती विचरताम को विदिक को निशिदा. साधक ज्या वेळेला 3 गुणाच्या पलीकडे जातो त्यावेळेला पूर्णतम स्वरूपाची अनुभूती प्राप्त होते. पण तोपर्यंत काहीच होत नाही असं नाही, वरून खाली होत असते. मग ती कशी होती याचा विचार नाथ महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलेला आहे. निसर्ग एवढा मजेशीर आहे की निसर्गाचं एक शास्त्र आहे. झाडाला लागलेलं पान परिपक्व झालं की ते बुंध्याजवळ पडतं. पण काही झाडं अशी आहेत की त्याची पानं जी आहेत ती वाऱ्यावर जातात. तसं चिंचेचं, शमीचं ही जी बारकी पानं आहेत ती वाऱ्यावर जातात. तसं जे मनुष्याचं चित्त आहे हे असंच आहे, एका ठिकाणी कधी राहत नाही. म्हणून संत म्हणतात भगवंताला काय हवं? चित्त द्यावे, चित्त द्यावे, चित्त द्यावे, शुद्ध व्हावे. राम म्हणा, राम म्हणा, राम म्हणा, क्षणोक्षणा काळ जिंका, काळ जिंका, काळ जिंका करुणेपणा असं संत म्हणतात. पण चित्त हे एवढं चंचल आहे की ते कधी एका जागेला राहत नाही. म्हणून तुकोबारांच्या शिष्या बहिणाबाई म्हणतात चित्ता चिंतन जे चिखिजे, चिंतन भक्ती वरिष्ठ सर्वा तेची मनी करी रे. व्यास पराशर चिंतुनी गेले तेची मनी धरी रे. बहिणी म्हणे जरी नायक सी तरी पडशील तू दुरी रे. मग चित्त भगवंताला द्यायचं म्हणलं काय खिशातनं वस्तू काढून द्यायची आहे? चित्ताला भगवंताच्या नामाचं चिंतन घडवलं पाहिजे की नाही? पण ते करावं कसं नाम?
हेही कळलं पाहिजे, सद्गुरूकडून कळलं पाहिजे की नाही. समर्थ म्हणतायत, अरे जग राम राम म्हणे, तया का नाही ती विमाने, नवल स्मरणाची ती ठेव, स्मरणा माझी प्रगटे देव. ते सद्गुरूकडून कळलं पाहिजे की नाही. कारण हाच प्रश्न गीतेमध्ये भगवंताला विचारला आहे अर्जुनानं. तेव्हा अर्जुन म्हणतात, तू सद्गुरूला शरण जा, पण कसं जावं. तद्वृद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनाम तत्वदर्शिना. नम्रतेनं जा तरी म्हणल्या ते त्यांच्याकडं. नतमस्तक हो, म्हणजे तुला मार्ग उपदेश देतील. उपदेश म्हणजे काय, गौड बंगाल आहे. उपदेश या शब्दाचा होता संधी झालेला शब्द आहे. उप अधिक देश बरोबर उपदेश. उप म्हणजे जवळ आणि देश म्हणजे मार्ग. इतक्या जवळ आमच्या असूनसुद्धा आम्हाला कळलेलं नाही, असं समर्थ म्हणतायत. देव जवळी अंतरी, भेटी नाही जन्मभरी, मूर्ती त्रैलोकी संचली, दृष्टी विश्वाची चुकली, भाग्य आले संतजन, झाले देवाचे दर्शन, रामदासी योग झाला, देही देव प्रगटला. मग तो अनुभवण्याचा जो मार्ग आहे तो नाथ शिकवत आहे. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पायारी. कुठं आहे कळस? या देहात आहे. तुकोबार सांगतायत, अहो वाहिला कळस, तेणे स्थिरावला रस, तुका म्हणे गोड झाले, नारायणी पोट झाडी. महाराज म्हणतोय, मग या देहात ते स्थान कुठं आहे? ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त षडचक्राचं वर्णन केले. पण ज्ञानेश्वर महाराजांचे आजे सद्गुरू गहिनीनाथ म्हणतात, या देहामध्ये एकंदर 14 चक्र आहेत. सोहम सोहम 14 चक्रे दावी अनुहात, निशब्दासी ठाव नाही कैचा गहिनीनाथ, वर्म नाही ठावे ब्रह्म कैसे व्हावे. ही जी अनुभूती आहे ती वरून खाली आहे. ह्याला दृष्टांत ज्ञानेश्वरीच्या 1ल्या अध्यायातील 148व्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. कथा खूप सुंदर आहे. ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध ठरलं, दोन्ही सैन्य तयार झाली. भगवंतानं आपलं सगळं सैन्य कौरवांना दिले. दोघांच्या जवळ रथ आहेत. पण या युद्धामध्ये जो रथ आणलाय तो रथ आणलाय सूर्यनारायणाचा. तो रथ नजळीत अक्षय आहे, अक्षय भाचेत जवळ. पण याचं एक वैशिष्ट्य होतं की तो रथ खाली जमिनीला टेकायचा नाही, अंतळे राहायचं एक हातवर. बरं, ज्याच्याबरोबर युद्ध करायचं आहे त्या पद्धतीनं आपण वागायला पाहिजे. म्हणून भगवंतानं तो खाली बसवण्याचं सामर्थ्य एकाजवळच आहे. कारण तो मागील अवतारातला आहे. म्हणून भगवंतानी त्याला बोलवलं. ते आल्यावर त्याला कळलं तो कुठं बसला. तो बसला रथाच्या वर. मग ज्या वेळेला रथ यायला लागला त्यावेळेला या कौरव सैन्याला आणि पांडव सैन्याला काय काय दिसलं? धवलवर्णांकित असणारे 4 वारू दिसले का? सारथ्य कर्म करणारा श्रीकृष्ण दिसला का? सर्व आयुधांना मंडित असलेला अर्जुन दिसला का? रत्नजडीत सुवर्णाचा रथ दिसला? माऊली म्हणते काही दिसलं नाही. काय दिसलं? ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेची. म्हणजे कुठनं सुरुवात झाली? वरून. मग या देहात सुद्धा वरून काम आहे. मग ते देहात कुठं आहे? मुक्ताबाईंनी उत्तर सांगितले, सहस्त्रदळी आढळपदी पुरुष पाहिला, म्हणे मुक्ताबाई आता बोल राहिला,
ठाई ठाई तोची उभा टाकीला. श्रुतीचा आहे, पण त्या जाणण्याच्या सगळ्या क्रिया आम्हाला माहीत पाहिजेत ना. त्यासाठी जाणते गुरु बजिजे, तेणे कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषती. नावली म्हणजे जाणून संतांना शरण जाणार. पण फार काय अवघड नाही आहे. त्यांनी सांगितलेलं फक्त करत राहा. पण आमचं तेवढंच होत नाही. बहिणाबाई एके ठिकाणी म्हणतायत, सांगितले करी रे सुमना, सांगितले करी रे देव सखा करी भाव मनी धरी, भक्तीच तू वरी रे. बहिणी म्हणे जरी नायकसी तरी, पडशील तू दुरी रे. ऐकलं नाही तर बाजूला जाशील म्हणजे जन्म मृत्यूला जाशील. मग अवघड आहे, पण ते कळलं पाहिजे सद्गुरूकडून. नाहीतर समर्थ म्हणतात, अरे जग राम राम म्हणे तया कान येती विमाने. नवल स्मरणाची ती ठेव, स्मरणा माझी प्रगटे देव. ते सद्गुरू मुखातून यायला पाहिजे. आणि त्यामध्ये तदाकार झाल्यानंतर तो प्राप्त होत नाही असं कालत्रयी होत नाही. कारण ज्ञानेश्वर महाराज एका अभंगामध्ये म्हणतायत, अरे कसे बोटाने दाखवू तुला, पहा अनुभव गुरुच्या मुला. नको सोडू दैटीच्या मुळा, सोड अंजुळी आपुल्या कुळा. किती पाहशील पहा भोवते, तुझ्यामध्ये येते जात. इतकं सुलभ आहे. तो बोटानं दाखवता येत नाही, कारण बोट हे ब्रह्म, निर्देश तिकडेही ब्रह्म, बोटावरही ब्रह्म. असं मुक्ताबाई म्हणतात की ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडी. इतकं सोपं आहे, पण आम्हाला दिसत का नाही? आमची चर्मदृष्टी आहे, ज्ञानदृष्टी झाली की प्राप्त होती. माऊली म्हणून हे विश्वाची माझ आहे घर म्हणजे आहे. केव्हा त्या मार्गानं निघायला पाहिजे की नाही. पण ते सवडी शास्त्रावर नाही, ते नित्य नियमानं पाहिजे. आणि आमच्याजवळ नित्य नियमाचं दारिद्र्य आहे. असं ज्ञानेश्वर महाराज आपल्या हरिपाठामध्ये म्हणतायत, नित्य नियमनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. मग नित्य नियम अवघड आहे काय? भगवान म्हणतात, सततं कीर्तयंतो माम यतंतस्य दृढवृत्ता. पण घडतंय का? फार अवघड आहे. मी आपला दृष्टांत होतो किती अवघड आहे ते. पहिले दिवशी इथं मी आल्यावर ऑफिसमध्ये लोक येतात, ते म्हणले आम्हाला पारायणाला बसायचं. छान आहे म्हणले, तुम्ही रोज दासबोध वाचता? हो म्हणले, रोज दासबोध वाचल्याशिवाय राहत नाही. बरोबर, आणलाय दासबोध? नाही म्हणले, इथला घ्यायचा. चांगली गोष्ट. तुमच्या घरात दासबोध आहे? म्हणले नाही. म्हणले इथंच वाचतो आणि इथंच ठेवतो. मग नित्यनेम काय? पुढल्या प्रतिपदेला आम्ही दासबोध उघडणार. नित्यनेम झाला? उत्तर आहे महाराज, नाही. नित्यनेम होणं महा अवघड आहे. कारण पुढल्या वर्षापर्यंत त्या दासबोधावर धुळा पडलेला, मग आम्ही तू जाडणार. मग आमचा नित्यनेम काय झाला? नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. असं नामदेवराय म्हणतात. असं नामदेवरायांची माफी मागायला पाहिजे आणि जरा बदल करायला पाहिजे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी वाचित जावी. बरं, दासबोध अवघड आहे काय? एक 3-4 दशक समाज सोडले तर बहुतेक 38 ओव्याच्यावर ओव्या नाहीत. दासबोध एक समाज वाचायला किती वेळ लागतो? आमचा होतोय नित्यनेम. ज्ञानेश्वरी सोडून द्या, कारण ज्ञानेश्वरीमध्ये कमीत कमी 500च्या पुढं ओव्या आहेत. मग विचार करून बघा. आमच्याकडे आहेत लोक असे की रोज एक अध्याय वाचणार, म्हणजे 18 दिवसाला एक पारायण होते. मग दासबोधाचं किती सोपं आहे. आठवड्याला एक जर पारायण धरलं तर महिन्यात 4 पारायण झाली. राम भेटेल का नाही? कारण समर्थांनी सांगितलं, माझं स्वरूप आत्मा राम आणि दासबोध बघ आहे मी.
पण त्यासाठी नित्यनियम हवा का नाही? किती सोपं काम आहे. आम्ही काय करतो हेच आम्हाला कळत नाही. तुम्ही रामरक्षा म्हणता, त्यात किती वेळा रामाचं नाव आले फक्त विचार करा. एक रामरक्षा म्हणेन होई तोपर्यंत एक माळ स्मरण होते. 108 नाव आहेत रामाची त्याच्यात. मग केवढं सोपं काम आहे. मुनींनी आमच्यासाठी करून ठेवलंय, पण आम्ही त्याचा उपयोग कधी केला? मग आम्हाला आनंद कसा भेटणार? कारण बाह्यांगानं कुठेही आनंद नाही आहे. कारण आनंदच आम्हाला कळला नाही. आम्ही ज्याला आनंद म्हणतो ते शुगर कोटेड दुःख आहे. आनंद फक्त भगवत नामस्मरणामध्ये. आनंदुरे आजी परमानंदुरे, जया श्रुतीने ती म्हणती गोविंदुरे. विठोबाची वेडी आम्हा आनंदू सदा, गाऊ नाचू वाजवू टाळी रजवू गोविंदा. सदा सण सात आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. नामदेवराय म्हणून. कारण याच्यासारखं दुसरं सुख नाही आहे महाराज. एकदा फक्त जिव्हेला गोडी लागली पाहिजे. महाराज म्हणतात जागृती स्वप्न सुषुप्ती, नाटवे इतरांची गती. पांडुरंगी मनरंगले, गोविंदाचे गुणी वेदले. मग आनंद भेटेल का नाही? चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे. मग हे देहानं देहरूपी देऊळ आम्हाला दिलंय की. मग आम्हाला देव कुठं आहे कुठं माहीत आहे. ज्याच्या ज्या स्थानामध्ये देव भगवान आहे ते स्थान कुठं आहे आम्हाला किती माहीत आहे. आणि आता घाण आहे. किती जणांना जागा दिली बघा, विचार करून. दृष्टांत सांगतो. गणपती आणायच्या अगोदर 4 दिवस तो कोनाडा साफ वगैरे करतो करायचो. रंगरंगोटी का असेल ते आणला, प्राणप्रतिष्ठा केली. 1.5 दिवस, 3 दिवस, 6 दिवस, 7 दिवस, 9 दिवस, 21 दिवस. 21च्या पुढं नाही, पुनरागमनायचं म्हणतो. मग तो गणपती महाराज गेल्यानंतर पुढच्या गणपतीपर्यंत त्या कोनाड्याची काय अवस्था झाली असती ती आमची अवस्था आहे. कशाला? कण आपणाला, तन आपणाला, वधू आपणाला. समर्थ म्हणतात सगळ्यांना जागा दिली आहे. मग तो भगवान उभा राहण्यापुरती तरी जागा द्या ना त्याला. माऊली उगीच म्हणत नाही आहे, आता हृदय चौफाळले वरी स्थापू सद्गुरूंचे. हृदय स्वच्छ कधी होईल? भगवत नामस्मरणानं. ती घाण ज्यावेळेला निघून जाईल. बरं, ज्यांना जागा दिली आहे ते आमचे कोण आहेत बघा, विचार करून. संत म्हणतात अरे कोण कुणाचा नाही रे प्राण्या, एकटा तू जासी स्मशानी. समर्थांचा अभंग आहे. कोण आहे तुझ्यावर? कोणी नाही. इष्ट आले मित्र आले मजसे इटा कोणिया गेले. समर्थ म्हणतात. बायकोचं न्याचं प्रेम असेल तर बायको उंबऱ्यापर्यंत येते. मुलाचं आणि बापाचं प्रेम असेल, पुढचं वाक्य दासबोधात नाही, माझ्या पदरचं आहे ते सांगतो आधी. बाप लेकाचं सख्य असेल तर पोरगं शिंकाळत राहायचं. जर त्या गावात काळी गाडी नसली तर, नाहीतर ते गाडीतच ठेवून येतात. म्हणजे 3 दिवस सुद्धा धरत नाही ती तिथंपर्यंत. मग समर्थ म्हणतात अरे करून तुझी मग कर आंघोळी सोडणं रे तुझं ते. 3रे दिवशी एकदा रक्षा झाली विसर्जन की तुला आयुष्यातनंच विसरतात. बघा विचार करून. किती तुमच्याजवळ आहेत, किती असो देत. दृष्टांत सांगतो. 3,000 कोटी रुपये शिल्लक आहे. किती? 3,000 कोटी. म्हणजे 3वर किती पूज्य मांडायचं तुमचं तुम्ही बघा. पण रक्षा विसर्जन होण्याच्या अगोदर खुर्ची धरली का नाही? किती प्रेम आहे नवऱ्यावर. मग विचार करून बघा तो आम्हाला भेटेल का हो? तो भेटायसाठी हृदय किती पाहिजे स्वच्छ.
तो येत नाही असं नाही, अहो आमच्यासाठी उभा केलाय त्याला. आता दृष्टी पुढे आईसाची तूर आहे, जो मी तुझ पाये पांडुरंगा, लाचावले मन लागलीचे गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले, तुका म्हणे ऐंशी मागावी लढीवाळी, पूर्वावी आळी माय बापे तुकोवर म्हणतात. मग आमचं कल्याण करेल का नाही तो? खरं कल्याण कशात आहे? बाह्य कशात नाही, निजस्वरूपाची अनुभूती पाहून इति कर्तव्यता साधणे, यात त्याच्यात कल्याण आहे. म्हणून समर्थांच्या करुणाष्टकामध्ये समर्थांनी काय म्हणले? रघुनाथ दासा कल्याण व्हावे. 3 श्लोक आहेत, ओळ आहेत. मग आमचं कल्याण करण्यासाठी उभा आहे का नाही? मग आम्ही कधी चित्त त्याला दिलं का हो? संत म्हणा चित्त द्यावे, म्हणजे चित्ताला चिंतन जडव. ते पान बाहेर जाऊ नको, स्थिर ठेव. मग स्थिर होईल का नाही? संत एका पद्यामध्ये म्हणतात, स्थिर स्थिर होई मनुबाई, हरी कीर्तनी सावध होई, कीर्तन संतरायाचे परमार्थ तत्वबोधाचे. इथं हा कीर्तन हा शब्द वापरलाय ना, तो संकीर्तन एवढ्यासाठी म्हणजे नामस्मरण. बाह्य कीर्तनात काय अर्थ नाही, कारण आत्ताची कीर्तनं काय ते मी इथं न सांगितलेलं बरं. कारण माझं वाक्य आहे, बिन भांडवली धंदा कोणता असेल तर कीर्तन. बघ तुम्ही विचार करून, एका कीर्तनाला भगवंताचं गुणानुवाद गायला पैसा लागतो. फुकट नाम फुकाचे, तेही न आले स्वामी वदनाया, उत्तम जन्मा येऊन रामा गेलो मी वाया, समर्थ म्हणतात. मग त्याच एका कीर्तनाला 1.25 लाख रुपये घेतात. मग विचार करू बघा, म्हणजे काय असतं? वरून कीर्तन आणि आतून न बोललेले बरे. भगवत नाम संकीर्तन बसलेल्या जागी, बसला की सुरूच, त्याला काहीही लागत नाही, विधी निषेध नाही. मोरपंत म्हणतायत, सदा घेता देता बसत उठता कार्य करिता, घरीदारी शय्ये रतिसुखाते अवस्थाई, समस्तांची लज्जा त्यजुने भगवत चिंतन करी. प्रेममय आहे भगवान महाराज, फक्त तिचं नाम घ्या, तो तुम्हापाशी येतो. कारण भगवंताला प्रिय काय आहे? माऊली सांगते, तयापासी गा पांडवा, हरिपला मी गिवसावा, जेत नाम गोषू बरवा, करती माझा नित्य नाम घोष, जयाचे मंदिरी. तुकोबारा म्हणतो तो आहे. मग त्यासाठी आमचं चित्त त्याला दे ना, नाहीतर या देहात आहे काय? रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरलेले म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. आणि कान्होबा तुझी गोंगडी चांगली का म्हणले? कारण आम्ही ते घर बनवलेलंच नाही. हे ज्यावेळेला घरातनं बाकी सगळ्यांच्या उपाधी घालू, काम क्रोध सर्व कर्म दंडिले बळे, असं म्हणतात तुकोबारा एका अभंगामध्ये. मग ज्यावेळेला वरून सुरुवात होईल, खूप क्रिया ज्ञानेश्वरीत आहेत सांगितलेल्या क्रिया, मग त्या क्रियेची अनुभूती सांगण्यासाठी सद्गुरू पाहिजे. मग काय म्हणले महाराज की या देवळात काय आहे? वाहो वाहिला कळस, तेणे स्थिरावला रस. हा कळस व्हायचा म्हणजे काय करायचं आहे? नम्र पाहिजे का नाही? तुकोबारा म्हणतात, अहो नम्र झाला भूता, तेणे कोंडिले अनंता. मग नम्र हो म्हणजे काय? तत्वृद्धी प्रणिपातेन, नम्रतेनं जा ना. तुकोबारा म्हणतात, अहो नम्र झाला भूता, तेणे कोंडिले अनंता. सृष्टीसुद्धा आम्हाला हेच शिकवती. ज्ञानेश्वरी त्याला एक ओव्यात अनेक ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे जरा विश्वाकडे बघायला शिक ना जरा काहीतरी. पहिली एकच गोष्ट आहे, बाकी नाही सांगत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे झाड जे आहे की नाही ते आम्हाला स्थितप्रज्ञ लक्षण शिकवतो. आता कोणी वेळेला असं कसं काय ओवी सांगतो.
जो खांडावया गाव घाली, का जयाने लावणी केली, तो वृक्षचे दे सावली, असं म्हणते मौली. तर झाड असं विचार करतं का हो, ज्यानं झाड लावलंय त्यालाच मी देणार सावली. दोघा एकची दे सावली, वृक्ष जायचं. हे स्थितप्रज्ञ लक्षण आहे. आणि त्यातूनही ते ज्यावेळेला त्याला फलसंभार येतो तेव्हा ते वागतं. ते काय म्हणतं, अरे आहे वैभव कोणामुळे आहे, या पृथ्वीमुळे. तसं या देहाचं वैभव कशात आहे, नामस्मरणामध्ये. ते सद्गुरूंनी दिले नामस्मरणाची, ते चरण नम्र हो. अहो नम्र झाला भूता, तेणे कोंडिले अनंत म्हणत तुकोबर आहे. मग या देहामध्ये जे आहे तिथे स्थिर होणं काम आमच्या हातात आहे की नाही. मग केवढं सामर्थ्य आहे महाराज यामध्ये. वरपासून खालपर्यंत अनुभूती आहे महाराज. प्रत्येक पळापळामध्ये संतांची खूप आपण सांगेन की कशी अनुभूती घेता येते. मग इथं कसं आहे, भगवंताचं जे दर्शन आहे त्या या देहात आहे. ते कसं आहे, महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. मग या देहातल्या पंढरीत ते आहे. आता देहात कुठं आहे पंढरी, पहा पुले शरीरी दशमद्वारही पंढरी स्वहं ब्रह्मवितेवरी ब्रह्मे बरवे शोधावे अंतरी भाव दया तयापासी रिद्धी सिद्धी होती दासी साधू संत देती ग्वाही तुका विश्वासला पायी. आमच्या पंचम दरवाजामध्ये म्हणजे पंचम स्थानामध्ये हे देऊळ आहे. इथं आहे ती पंढरी. तिथून वर जायचं आहे. तिथं वर गेले की हे दर्शन आहे. मग ते दरवाजा उघडणार कधी, दरवाजा बंद आहे. कारण तुकोबारांचा का बघा, नवदरवाजे खिडकी रे तेथे एक गिरकी कासील प्राण्या चिन्मय स्वरूप ओळखी रे पाचांचा गोंधळ रे सगुण गुणाचा खेळ रे. फक्त या पंढरपूरची वारी करायला शिकायला पाहिजे. ती सद्गुरू शिकवतो. वारी आपण आषाढी कार्तिकी जी आहे ही नको आहे. कारण नामदेवरा काय म्हणले माहिती काय, आषाढी कार्तिकी भक्तजन येती आणि चंद्रभागेमध्ये सर्व सोडून यादी ती. बघा विचार करून, पंढरपुरात गेलात तर कधी ब्राह्मी मुहूर्तावर स्नान करू नका. मी अनुभव घेतला म्हणून सांगतो. कारण अर्घ्या द्यायला लागत हातात काय येईल हे सांगता येत नाही. मग जीवनमुक्ताची खरी पंढरी ती आपल्या देहात आहे. पहा पुले शरीरी दशमद्वारही पंढरी. मग तिथं वारी कशी करायची आहे, श्वासोच्छ्वासी निमिषोन्मेषी वारी केली पंढरीची प्रत्येक वृत्ती येरधारी तुझ्या दर्शनासी आरी साधू संत देती ग्वाही तुका विश्वासला पायी. ही वारी आहे. हकारो निर्गम प्रोक्ता सकारेण प्रवेशन, ही वारी करायची आहे. मग येणारी आणि जाणारी वारी कशी करता येईल, त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये उत्तर दिले. ते म्हणतात, अजपा जपणे उलट प्राणाचा ते त्याही मनाचा निर्धारू असे. म्हणून 28 असलेल्या म्हणजे एकंदर 30 आहेत. वार संप्रदायामध्ये 28 अभंग म्हणतात. त्या 28ही अभंगाचं ध्रुवपद काय आहे, या लोकांनी मूळ वही मी बघितली आहे. या लोकांनी खूप बदल केले. मुळात हरिपाठाचं ध्रुवपद असं आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हे लोक म्हणतात हरिमुखे. आता नवीन जी 8 दिवसापूर्वी झाली त्याच्यावर अनेक अनुस्वार वाढवले, हरिमुखे. अहो ज्याला वाचा असेल तो भगवंताचं स्मरण करेल, मुका असेल तर त्याचा उद्धार होणार नाही. कारण भगवंताचं नाम जे आहे ना ते वाचेनं घ्यायचंच नाही आहे. हरिमुखे
मग कसं आहे, ओठ कंठ हाले नाही, जिव्हा न बोले राम, राम हमारा जप करे, हम बैठे आराम, असं कबीर महाराज म्हणतायत. मग अजपा जप जो आहे की नाही, तिथं फक्त मनाचा निर्धार पाहिजे. तो येतही असतो जातही असतो. त्याला दासबोधात उत्तर सांगितले, आम्ही किती वेळा श्वास घेतो दिवसाकाठी? बघा विचार करू. दिवसामध्ये 21,600 वेळा श्वासोश्वास करतो. योगशास्त्रामध्ये फार वेगळं सांगितलं, तो नाही सांगत विषय. मग समर्थाने 21,500 सांगितलं नाही आणि 21,700 सांगितलं नाही, 600च कसं सांगितलं? बघा विचार करून. मिनिटाला 10, 15, 60 मिनटं गुणिले 24 तासात दिवस, बरोबर 21,600. मग आमचा किती श्वास नामाकडे जातो? अभंग सांगतो समर्थांचा. घटका गेली पळे गेली, तास वाजे जणाना, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना. 1 प्रहर 2 प्रहर 3 प्रहर गेले, विषयाच्या संगा माझी 4 प्रहर गेले. दिवसा काही रात्री काही स्त्री संगे गेली, 80 प्रहराची वाट बुडवण झाली. दास म्हणे तास वाजे सकाळ स्मरण देतो, वेळोवेळा राम म्हणा म्हणून झणकारितो. तासाला अर्ध्या तासाला घड्याळजी आम्हाला सावध करतो. आयुष्यातला अर्धा तास गेला बघ म्हणजे सावध हो. केवढं सोपं काम आहे. अजबाजब फार अवघड आहे नाही. म्हणून समर्थांनी काय सांगितलं, माझे नि अनुसंधान हे देख, संकल्प जाळणे निशेष, अनुसंधान ठेव. केवढं सोपं आहे. आमचे तुकोबाराय म्हणतायत, जो जिवंत मनुष्य आहे तो अनुसंधानातच असतो. फक्त आमचं अनुसंधान वश्याचं असतं, दिवसभराच्या कामाचं. पण खरं अनुसंधान आत ठेवायचं नामाचं. त्याला कोणतंही काम आड येत नाही. उलट अंतरंगामध्ये जर स्मरण चालू होईल आणि ध्यान कुठलंही काम होईल तर ते काम कधी अशुभ होत नाही. तरी कीर्तनाचे निनटनाचे, नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, तेथे नामच नाही पापाचे ऐसे केले गा, असं ज्ञानेश्वर महाराज 9व्या म्हणतात. तुकोबाराय म्हणतात, अशुभतया पुढे शुभ होवो निया टाके, प्रेम सुखा प्रिया राशी, पाप नाही ओ खयासी. तुका म्हणे त्याने केली वैकुंठ मेदिनी, पुनित केले विष्णुदासी, संगे आपुलिया दोषी, कोण पाये तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाडे. केवढं सोपं काम झालं. मग ते करण्यासाठी महाराज म्हणतात, चिंचईच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे. केवढं सोपं काम आहे. मग यात सगळ्या क्रिया आहेत. खूप अनुभवतात संतांच्या अनेक मी आपण काय काय कुठं कुठं क्रिया आहेत त्या. मग ज्या वेळेला या नामस्मरणानं होत राहतात, मग कशा काम नाम कसं पाहिजे संपूर्ण श्लोक नाही मी सांगणार. श्लोक सांगतो, जयाचा जगी जन्म नामात झाला, जयाने जगी वास नामात केला. का चिठ्ठ्या लिहून ठेवली ते काय का पुस्तकं ठेवली ती? वास नामात करणे म्हणजे येणाऱ्या जाण्यावर स्मरणच चालू कुठल्याही अवस्थेत, जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्थेत. मग केवढं सोपं काम आहे. फक्त तो ध्यास लावावा लागतो. असं तुकोबाराय म्हणतात, गोविंद गोविंद मनाला गलिया छंद, मग गोविंद ती काया, भेद नाही देवातया, आनंदले मन प्रेमे पाजरती रोचन. नामस्मरणानं अष्टसात्विक भाव निर्माण होतो, कारण त्याची अर्थता सुरू होती आत. मग ज्या वेळेलाही सुरू होते त्यावेळेला महाराजांना काय अनुभवता येईल की या कळसारहित आतली फक्त अनुभूती घेता येते. म्हणून महिपती एका अभंगामध्ये म्हणतात, दृग्गोचरतेमध्ये त्याची अनुभूती कशी येते? मौज दिसती रे, अशी मोठी मौज दिसते रे, ध्वनीमध्ये मन रंगून गेले,
भ्रुभंगावरी लक्ष लागले, नडळे पाती नीर चालिले, लाटचे तीरे अशी मोठी मौज दिसते रे. अरुणोदय समसुरंग सगळे, विजा चमकती बहुकल्लोळे, एक एक जळी उठती विशाळे, लाटती तीरे अशी मोठी मौज दिसती रे. महिपती नयने स्वरूप भरले, स्वयं ज्योती रे अशी मोठी मौज दिसती, अनुभवता येते. मग केवढं सोपं काम आहे. मग ते मनाला छंद कधी लागेल? अहो छंद लागल्यावर या देहात अनुभूती खूप आहे, कारण ती आम्हाला कळू शकत नाही. कारण एका पद्यामध्ये संत म्हणतायत, कन्हैया बजाव बजाव मुरली, ती एकास मनी उरली, पुष्पाविण येई श्वास, वाऱ्याविण झोंबे आस. ती या देहात अनुभवता येते. कशी? ही अखंड मुरली वाजे, सर्वांच्या हृदयी गाजे. शेवटचं चरण सांगतो, 11 कडव्याचं पद आहे ती. मग ही अनुभवता येईल का नाही? नाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज आपल्या एका पद्यामध्ये सांगतात, वृंदावनी वेणू, वेणू कवणाचा वाजे, वेणू नादे गोवर्धन नाजे. या देहामध्ये गोवर्धन आहे, मग त्याची अनुभूती घेता येते म्हणतात भानुदास महाराज. मग ती कधी येईल? आम्ही अखंड अनुसंधानामध्ये राहतो, पण असं का होत नाही? त्याचं उत्तर सांगितले. ते म्हणतात की बाबा रे, देव पूजू गेलो तव देवळ उडाले, खेळी सद्गुरू राया रे. या देवाची पूजा करायला लागल्यावर जोपर्यंत जाणीव आहे तोपर्यंत देव भेटत नाही. याला एक दृष्टांत आहे, शास्त्रानं सांगितलेला. एका गावामध्ये एक ऑफिसर राहत होता, सनातन धर्माचं आचरण करणार. कारण हल्ली घरात देवच नसतात, पण पूर्वीचं शास्त्र आहे सनातन धर्माचं. देवघर स्वतंत्र, उतरणीला खूप देव होते, स्वतः 2-2.5 तास लागायची पूजा करायला. त्या ऑफिसर साहेबाला 4 मुलं होती. बरं, सगळी मुलं ग्रॅज्युएट ऑफिसर. त्यातला जो थोरला मुलगा होता तो होता इन्स्पेक्टर, मोठा हुद्द्यावर होता. बाकीची मुलं ऑफिसर होती. काही कालावधीनंतर तो मुख्य ऑफिसर वारला. त्याबरोबर खालचे 3 एका बाजूला झाले आणि ते थोरल्याला काय म्हणले, खाने को हम लढणे को बडा भाई. तेव्हा ज्या वाटण्या आहेत त्या समान व्हायला पाहिजे. प्रत्येकानं बंगला बांधला आहे तरी म्हणतो बापाचं ते माझं. थोरला मुलगा म्हणला काय हरकत नाही. त्यानं समान 4 वाटण्या केल्या, बंगल्याच्या गट. मग याच्या वाटणीला आलं ते त्याच्याच होतं देवघर. त्याला होती त्याची आवड. त्यानं मुलांना विचारलं, बाबा रे काय देव काय? छे म्हणले, सगळं तू कर. म्हणले बर. हा रोज पूजा करायचा. ह्या पूजा करताना याने एक नियम केला होता की ती पूजा होई तोपर्यंत कुणाशी बोलायचं नाही. मग तिची पूजा होऊन पुढं काय ग्रंथ वाचायला 2-2.5 तास लागायचे. असं चाललेलं यायचं. तो एक दिवस त्या गावात एक भला मोठा दरोडा पडला. शोधाशोध सुरू झाली. दैववशानं साथीदारांना ते 4ही चोर सापडले. 3 सांज झाली. यानं सांगितलं हवालदारांना, यांना नेऊन ठेवा, भरपूर खायला घाला आणि प्रश्न विचारा, कारण जेवल्यावर ते बोलायला लागतात. हा घराकडं आला. दिवसभर दमलेला स्नान करून जेवण करून झोपी गेला. सकाळी नित्यनेमाप्रमाणे उठला, स्नानादी विद्यावरून पूजा करायला परातीत सगळे देव मांडलेले. एवढ्यात तो हवालदार आला. आता बोलायचं नाही. यानं प्रश्न केला. यानं सांगितलं, साहेब अहो रात्रभर प्रश्न विचारतोय पण हे अट्टल आहेत म्हणले, बोलायला तयार नाहीत. आता यानं विचार केला, बोलावं तर नियम आडवा होते. बरं न हे बोलावं, सरकारी पाहुणा आहे, किती वेळ ठेवायचा याला? आता काय सांगायचं? नाहीतर 2-2.5 तास थांबायला पाहिजे याला. म्हणून आज सहज याचं लक्ष गेलं तामणामध्ये. तो तामणात होता बालकृष्ण. एक पाय वर. त्यानं त्या बालकृष्णाची धरली तंगडी
आणि डाव्या हातानं पळी घेऊन त्याला मारले. ज्याला कळायचं ते कळतो निघून गेला. आता ज्या बालकृष्णाची पूजा करतोय त्याच बालकृष्णांना पळी घेऊन मारायला लागल्यावर तो बालकृष्ण याला भेटणार? नियम काय कामाचा? त्याच्यातलं चैतन्य कधी अनुभवणार? सगुणाचे निआधारे निर्गुण पाविजे निर्धारे समन म्हणतात. पण सगुणाची एक तानता झाली का देव पूजू गेलो तो देऊळ उडाले. देहाची जाणीव ज्यावेळेला नाहीशी होईल त्यावेळेला ते चैतन्य आम्हाला दिसणार आहे. मग त्यासाठी सतत पाहिजे की नाही स्मरण? मग ते कधी होणार? समरसता पाहिजे. आणि समरसता त्याच्यामध्ये समरस झाल्यावरती कधी भगवान सांगतायत द्वादशमकरीत तुला सांगतो आता ऐक ऐक पंडुकुमार पूर्ण ती कथा ब्रह्म हवीर ब्रह्मार्पण अग्निहितमा ब्रह्मकर्म म्हणती तया एकतानता. त्याची समरसता पाहिजे की नाही? ती ज्या वेळेला होईल त्यावेळेला त्याची अनुभूती घेता येईल. मग देव पूजू गेलो तर देऊळ उडाले. जाणीव संपली का? मग जेथे जाणीव नेणीव नाही तेथे काहीच उरले नाही. ब्रह्म होऊन ब्रह्मी जो केळे त्याचे चरणी केशव लोळे. स्वयं ब्रह्म जो आपण झाला देव मस्तकी वंदिती याला. असं समर्थ पंचायतनामधील केशवस्वामी भागानकर म्हणतात. मग समरसता कशात आहे? समरसता एकतानतामध्ये. मग एकतानता कधी होईल? पूजा करीत असताना ज्यावेळेला पूजेची समरसता झाली की प्रतिमा नाही आहे, तू सगुण आहे, अनुभूती घेता येईल का नाही याची अनुभूती सांगतो. पंढरपुरामध्ये एक वेश्या राहत होती. बरीच वर्ष कथा 100-200 वर्षापूर्वीची. ती आता उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ती शरीर विक्री करायची. पण ती होती पांडुरंगाची भक्त. ती रोज सकाळी जायची स्नानादी, रोज सचैल स्नान करणार. सचैल म्हणजे डोक्यावरनं. भगवंताच्या देवळात जाणार, पहाटे पूजा करणार आणि आल्यानंतर मग ती आपला व्यवसाय करायची. तो एखादा तिच्या मनात आलं किती भक्ती असेल भगवंतावर. कारण भगवान बाकी काय बघत नाही, तुमची भक्ती हवं. कारण भक्ती आकळीला दयागन भक्ती आकळीला भगवान हा भक्तीनं प्राप्त हो, बाकी कशानं नाही. तिच्या मनात आला अरे साधू संत सांगतायत नाही घडविला नाही जडविला असा उभा पांडुरंग. मग कसा असेल तो? तिला रात्री स्वप्न पडलं. उद्या ये म्हणले तुला दाखवतो. हिला अतिशय आनंद झाला. उद्या मला देव भेटणार. केवढी भक्ती असेल महाराज तुझी. दुसऱ्या दिवशी स्नान झालं, पूजा संभार घेऊन मंदिरात गेली, भगवंताची पूजा केली आणि पायावर डोकं ठेवलं. ते पाय लागले गरम. तिला वाटलं माझं मन काल रात्रभर म्हणते म्हणून तर नव्हे ना, पण बघावं म्हणले. म्हणून तिनं काय केलं, भगवंताच्या पायावर दोन्ही हात ठेवले आणि डोकं ठेवलं आणि मधली दोन्ही बोटं दाबली आत. ते पाय खाली गेले. आज मितीपर्यंत निशाणी आहे त्या वेश्येची. अरे भक्तीसाठी बाकी काही भगवान बघत नाही, तुमची भक्ती पाहतो. भक्ती आकळीला दयागन भक्ती आकळीला पार्थ रथी सारथ्य करीजो निजपदी देव बळीला. प्रल्हादाच्या भावासाठी स्तंभी गुरुरीला रुक्मिणीने एका तुलसी दलाने गिरीधर प्रभू तुळीला. दयाघन भक्ती. मग भक्ती केवढी श्रेष्ठ आहे. पण भक्ती कशी हवी? सांडोनी उद्वेग, फलाची इच्छा कामा नसता कामा नये. आम्ही भगवंताकडे जातो ती यादीच घेऊन जातो, अमुक पाहिजे तमुक पाहिजे. काल दृष्टांत सांगितलं का त्यांनी? कुणी सांगितला? पाटकांनी सांगितलं. आपण सत्यनारायणाची पूजा करतो, त्यांनी सांगितलं त्याच्या अगोदरचं की मी सांगतो. तुम्ही बाजारात गेलात
वाण्याच्या दुकानात. त्याला सांगितलं 6 बदाम, 6 खारका, 21 सुपाऱ्या दे. तो तुम्हाला काय विचारतो? खायला पाहिजे का पूजेला पाहिजेत? तुम्ही लगेच सांगता पूजेला पाहिजे. तो काय थांबा, पुढाच आहे, त्यात सगळं आहे, सुपारी आहे, गेजा वस्त्र आहे, अत्तर आहे, अक्षद आहे, गंध आहे, सगळं आहे, तूप अत्तरही आहे. तुम्ही आनंदानं घेऊन येता. सुपारी एवढ्या एवढ्या असतात, खारकाही असतात. खारीक सगळ्यात कोणाला आवडती बघा, विचार करून. खारीक सगळ्यात आवडती कुत्र्याला. त्याच्यापुढे जर खारीक टाकली तर आत जी बी असतं त्या बीवर सुद्धा एक पांढरं आवरण असतं. ते कुत्रंसुद्धा ते चाटून खाते आणि फक्त बी ठेवते. तर ते पुढ्यातल्या खारका टाका त्याजवळ, ते हुंकतंय आणि निघून जाते. म्हणजे त्या चतुष्पाद प्राण्याला कळलं खारीक चांगली नाही. मग ती तुम्ही सत्यनारायणाला दिली आणि आरोग्य, ऐश्वर्य, धन, संपदा, द्विपा, चतुष्पाद, विहंगम, जलचर या सगळ्यांची यादी वाचली आणि संकल्प म्हणा आत्मना श्रुती स्मृती पुराण फलप्राप्त्यर्थ पूजा पुढं आधीच फलाची इच्छा. सत्यदेव भेटणार का हो? त्याला आमचं काही नको आहे आणि त्याला पाहिजे ते आम्ही देत नाही. गंधम पुष्पम फलम तोय नको म्हणतोय. भगवंताला आमची फक्त निष्काम भक्ती पाहिजे, कारण भक्तीनं प्राप्त होतो. भक्तीला काय लागतं तुकोबारा सांगतात, भक्ती विणावश नोहे वीण्याने गातावा मृदंग नादाने कन्यादान पलाते केवी पावे मृदंग नादाने. त्याला भेटत नाही भक्तीची एवढी काय उपयोग म्हटली. मग ती भक्ती करण्यासाठी आम्हाला हा देह दिला आहे. आम्ही किती वेळ घालवतो त्याच्यासाठी बघा विचार करून. याची मजा कुठं बघायला मिळते माहिती आहे काय? याची मजा बघायला मिळते गोंदवल्याला. माणसं आमचं माहेर म्हणून दादाजी जुन राहत होती. सकाळी 3:30 वाजता आंघोळीला गरम पाहिजे मग पाणी म्हणून गर्दी. 4 वाजता काकडा ते लोणी साखर मिळतं म्हणून गर्दी. 7:30 वाजता नाश्ता असतो म्हणून गर्दी. 11 वाजता जेवण असतं म्हणून गर्दी. 3:30 वाजता चहा असतो म्हणून गर्दी. त्या रामरायाचं आणि महाराजांचं दर्शन कधी घेतो? जमलं तर. मंदिरामध्ये माळा ठेवलाय, तिथं माणसं 2 किंवा 1. इकडं गर्दी का? याला फक्त रामराय उभा आहे तिथं. थोरल्या राम मंदिरात माणसं नाही, धाकट्या राम मंदिरात माणसं नाही. आता तर जपायचा तिथं मंडप बांधलाय, तिकडं कुरूपसुद्धा कोण काढायला जात नाही. आज सगळं सतरंजा ठेवलेत, वया ठेवलेत, माळा ठेवलेत, वया ठेवलेत, पेन्सिल ठेवले, बॉलपेन ठेवले, कोणी नाही. मग जातो कशाला? घरात मिळत नाही. अरे भगवंताचं नाम त्यांच्याकडनं काय मिळवायचं हेच विसरतो. हे आहेच की जीवनभर. पण ज्याच्या योगी आमचं जीवनाचं खरं कल्याण आहे. आमचं कसं होतं माहिती का? आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला व्यापतो सर्व केला आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला म्हणतात समज. तेवढ्यासाठी नाही तर काय आहे, देव पूजू गेलो तो देऊळ उडाली. जाणीव घालवण्यासाठी ते यायचं की जाणीव संपली की जेथे जाणीव नेणीव नाही तिथे काहीच उरले नाही. ब्रह्म होतं महाराज. जाणीव संपली की ब्रह्मस्वरूपाशी तारत. ही अनुभूती या नरदेयाला घ्यायची आहे. म्हणून नरदेयाला किंमत नाही तर काय आहे नरदेयात? रक्तरहित दुर्गंधी जंतू. मग नरदेयाची खरी ती कर्तव्यता साधा वयाची आहे. ती नाही साधली तर मग इथं येऊन केलं काय म्हणजे तुम्ही?
तेच संत म्हणतात, बाबा रे या नरद्याची इति कर्तव्याचा जाण कर काय, तर खेळी सद्गुरू आहे. हा खेळ आम्हाला सद्गुरू शिकवतो. 12-16 पोरे मिळवणी खेळ शिकवतात रंगनाथ स्वामी. 12-16 पोरे मिळवणी डावा रंबूया, राम नामाचा चेंडू करोनी, वरचे वर झेलूया. वरचे म्हणजे सारखा नाही, वरचा मार्ग अनुभवायचा, तो अनुभवा आणि नराचे नारायण व्हा. हे पहिल्या चरणापर्यंत केशवस्वामी सांगतात. पुढील 3 चरणामध्ये केशवस्वामी काय म्हणतात याचा विचार उद्याच्या प्रवचनामध्ये करू. बरं. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज